अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमलकीर्ती, माझ्या हृदय करून वसती ग्रंथ कडसासनी हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाती संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले दिशी जाणे, आपल्या भक्ता लागून ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता लयासनी एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे. असो बच्चूलाला अगरवाला होता एक अकोल्याला, धन कन्नड संपन्न भला, मनाचाही उदारचो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मणपंत घोड्याची कर्णोपकरणे ऐकिली साची. त्याने साशंक जाहला, ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास. तो एके समयास महाराज आले अकोल्याला, येऊन बच्चूला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासे ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे एकदा भाषण समर्थ तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडोपचारे अत्याधरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमता घातले मंगळ स्नान, नानाविधी उठणी लावून, मग करविले परिधान व्रस्त पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेसनी आणून बांधिला, गोप घातिला गळ्यात सलकडी ती हातात, करांच्या 10 बोटात मुद्रिका घातल्या नानाभरी, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठी शोभा विशेष, जिलबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविली पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकात, अष्टगंध अगरच्या अत्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, ₹2 मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, अशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिची. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझी इच्छे मन, राम मंदिर बांधावया, की माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी. मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता. ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन. श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण. मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्याचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखव या कारण, केलेस काही प्रदर्शन. सांगमसी वच्छुलाला, जे आवडे जयासी तेच द्यावे तयासी, मी वेडापिसा संन्यासी, नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लखला बस वच्छुलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव त्या तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले व्रस्ताचीही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यास बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, ते म्हणते आपल्या वाचे अभागे आमचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोह धनाचा धरून, वरघडीचे भाषण केले विनय दाखवून. ते एका समर्था कारण समजणे अशक्य आहे हो, जेवी पूजा दांभिकाची, शब्दमय असते साची, पूर्तता महाप्रस्थाची होते त्याची अशक्तेने. शर्कराखंड खाद्यांनी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा, अशा दांभिक पूजनाची फलही त्याच स्वरूपाची. वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाला धन्य धन्य, जैसे केले भाषण दैसेच ठेविले वर्तन, जवा होऊन न आगडे. आता याच्या वैभवाला ओहोट हा न शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे. बच्चूलालाने तपास केला अवघ्या अकोल्यास, परीने लागला थांग त्यास समर्थाचा कुठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांच्या शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळ आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट, एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर अशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाकवेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कतलाचाही वाळा नाही, नाव पाहत गंगाबाई, आणि तडफडे तहाननी. तशा तसला प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोत्र्याच्या उपयोगी, तेच नेसून बैससे, ढुंगण जगाला दावीसे. हा घे दुपेटा देतो तुसी, नेसावया कारणे, तो न करिता अनमान राहे बाळा नेसून, याशी नको सोडू जाणं कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला
हे असह्य झाले इतरांना। भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने, तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडता द्वार घाण मात्र सुटते हो। श्री गजानन स्वामी प्रत शिष्यभूती असंख्यात, परी अधिकारी तयात दोन्ही हाताच्या बोटा इतके। पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी, त्यातून क्वचित कुठेतरी नजरेस पडती चंदन तरू, त्याच परी होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते। काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक, हेच का तुझे शिष्यपण व्रस्त करीस परिधान, जे का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी तुझी भक्तीकडून आली। तू कुशाल चंद अससी मुळे, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूचा। ते पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयाची। व्रस्त हे मज त्यांनी दिलेले, सवया सांगितले तेच मी हो परिधान केले। ही काय झाली अवज्ञा, ऐसी भवतीने भवती झाली शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली। ऐशा रीती गजानने पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणती मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी। माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी, जा हिंडोन भूमीवरी पदंतासी तारावे। डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन, मागे पाहे फिरून सोडून जाता मटासी। पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापाशी, चिंतन चालेले मानसी निज गुरुचे सर्वदा। तेथे होता रात्रभर उदया येता दिनभर, जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने। अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगडे होते भारी, लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन, पण निर्भयासी सापडे ना स्थान तयासी बसण्या जाना। हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले। ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी काय फिरत, ह्या वृक्षावरील सत्य हे काही कळेना। लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य। दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे, यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा। चला हा येथा आल्याचा वृत्तांत सांगू गावात। गोपमुखी वृत्त कळले, कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापासी, भले कोण आले ते पाहावया। म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार, बडेच करतो वेडे चार। गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा आडगाव नामे ग्रामात। समर्थाचे शिष्य येतील कशास, बडे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला। पुसन ऐकता यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा। एक मनुष्य पुढे आला, पितांबराचे पुसू लागला, तू कोण कोटील कशाचा आला, गुरु तुझा कोण असे। पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामीचा। त्याची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापासी बैसलो। तो आंब्याच्या मुळासी मुंगळे होती बहुअसी, म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन। ऐसे ऐकता तद्वाक्षण लोक कोपले दारुण, अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको। काय म्हणे मी राजाची राणी, आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची आली मजुरी करावया। देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा। अरे सोंगाड्या एक हे स्वामी समर्थ गजानन, प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको। अरे वेड्या, एका काळी त्यांनी ऐशी कृती केली, ऋतू नसता आणविली फळे आम्रवृक्षाला। त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाणी आण भली, नाहीतरी या स्थळी तुझी न धडगत लागेल। हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करिसाचा, आमच्या देखत एकाळी। ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वद्य आम्हा कारणे। काकी शिष्य सद्गुरूचे, काही अंशी निगती साचे, बाप्पा त्यांच्याच तोंडी जे हा आहे न्याय जगी। नको गुरु शिर हा आंबा करी हिरवागार, ते एकदा पितांबर गेला असे घाबरून, बोलला ऐसे नांदू नका, माझी सारी कथा ऐका। एका खाणीत निगती देखा, हिरे आणि गारा हो, तेचाच मी गार परी गजानन शिष्या भितरी, बोललो नाही वैखरी अकिच्चित खोटे हो। गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे। शामराव म्हणे त्यावर, नको करू चर्चर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करते सद्गुरूंचा। मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य ते आपल्या शिष्यास। ऐशी झाली आडविहीर पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंता तुर, काही न सुचेतयासी। त्या वटलेल्या झाडापासी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पाहावयासी। मुले बायका समवेत निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडीले कर, स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरू रायांचे। हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनताच्या रक्षणा, धाव आता एकाडी। माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला, आपल्या प्रिदासाठी पाला आणि व आम्रवृक्षसी। माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरे, नाथरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची।
प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला, जनी चढविता सुडाला त्याचे पाणी जाहले, जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले, देवतेची असती संत संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणी, तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळेच आले इथं संकट हे माझ्यावरी, आता न माझा अंत पाही गुरुराया, धाव घेई एवढलेल्या वृक्षाठाई, आणि पर्णी कोमळ लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नामगजर, जय जय गजानन साधुबर शेगावच्या अवलिया, लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला, कोणी म्हणते असेल स्वप्न जे पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी, चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती, यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल, गारुड्याच्या खेळात वाद्यात होती सर्प सत्य, खापऱ्या असून दृष्टीप्रत्त त्याचे रुपये दिसते की, तोही भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तात्काळ आला शीघ्र चिक शुभ्रसा बाहेर, मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्ष पालवी फुटली, श्री गजानन माऊली खरेच आहे महासंत, आता पितांबराविषयी शंका न धरणी मानसी, चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे, याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडुली, कारण वासरासाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानवले, पितांबरासी मिरवित नेले, ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला, जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला, कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे, तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे, उदेले हे भाग्य खरे त्या कोंडुली गावचे, श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडुलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळे येते तयाला, त्या पितांबराची भजनी कोंडुली गाव लागला जाणे, जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे, मठ पितांबराचा कोंडुलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो, आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले, शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून, महाराज आपले मन का हो अस्थिर झाले, ते महाराज बदली लोकाला आमचा कृष्ण पाठीला गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे, त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया, राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठात तरी आता ना तयार राहावया, ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता, महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण, चला आपण धरू चरण महाराजांची ही वेळा, ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला, श्रीपतराव व्यंकटलाला ताराचंद मारुती मंडळींनी धरली चरण, महाराज आम्हा सोडून तुम्ही आपली ठिकाणं राहण्याचे अन्य करू नये, तुमची इच्छा असेल जेथं तेथेच राहा शेगावात, परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका, तरी महाराजा वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुपडी, मला कोणाची जागा मुडी नको येथे राहावया, जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी, ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली, समर्थांनी आज्ञा केली, मोठ्या पेचाचे आपण कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत, सरकार यांचे पित्यार्थ जागा ती देईल कशी, भूषण आपल्या साधूचे सरकाराचं नाही साचे, बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका, सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरोसा तो आम्हाला, हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची, आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास, समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची, राजे कित्येक भूमीवरी आजवरे झाले तरी जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग, व्यवहारिक दृष्ट्या मालक पण येथे राजा लागून, त्याचे नाही भूषण, तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता, हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय, हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून, बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी, त्याने 1 एकर जागा खरी अर्ज करून दिली असे, आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे, तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित पूर्वीने हेत जागा आणिक देऊन या, तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा, समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित्तर लोकोत्तर, मग हरिपाटील बंकटलाला निगते झाले वर्गणीला, द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू,
यापुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आंबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ एका श्रुती सावचित्त निज कल्याण भावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोऽध्याय समाप्त.